शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सुरेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं. वैयक्तिक कारणानं आणि स्वेच्छेने राजीनामा दिला, रुपाली चाकणकरांकडून स्पष्टीकरण. भोंदूबाबा खरातवर कठोर कारवाई करा. आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला, त्याची दुसरी बाजू माहीत नव्हती, चाकणकरांची स्पष्टोक्ती. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सहआरोपी करा. चाकणकरांनी गुन्हेगाराची मदत केली आहे, सुषमा अंधारेंचा आरोप. चाकणकरांच्या कारकिर्दीवर सवाल उपस्थित, चाकणकरांच्या नार्को टेस्टचीही मागणी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी, प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. खरात सोबत अनेकांचे फोटो, मात्र महिला मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं, रुपाली चाकणकरांचा आरोप. अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीसही पाठवणार. भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्ती SIT चौकशीच्या फेऱ्यात. SIT कडून दीपक लोंढेंची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय. भोंदूबाबतचं बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातला आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या केबिनमध्ये CCTV फुटेज बाहेर आणल्याचा संशय. पीडित मुलीला तिचे मॉफ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा. भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा CCTV. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर. खरातची भोंदूगिरी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर. 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांचे कागदपत्र पोलिसांच्या हाती. भोंदूबाबा खरातच्या संस्थांसाठी दाणाधरणाचं पाणी देखील आरक्षित. शिवनिका संस्थांसाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी. शासन निर्णय TV9च्या हाती. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थांना वळवल्याचा आरोप. नाशिकच्या मिरगाव या ठिकाणी आज निर्णायक ग्रामसभा. खरातने मंदिराच्या ठिकाणी आज ग्रामसभेचं आयोजन केलं. ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लागले लक्ष. कसाबच्या बिर्याणीनं उज्ज्वल निकमांना खासदार केलंय. संजय राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकातून गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात खळबळ. संवाद साधू पण युद्धविराम नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा. शत्रूला नामशेष करण्याचा दिला इशारा. संपूर्ण देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. ईदगाहवर मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. पहाटेपासून मशिदींमध्ये गर्दी. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त देखील तैनात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.